जे काय आहे ते एसएनसी त्याने काय करायचं ते करू दे, ती गद्दार सेना आहे. पण एसएनसीची बदनामी झाली असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ एसएनसी गद्दार आहे. त्यांचा उल्लेख सातत्याने ते एसएनसी म्हणून करत आहेत आणि सातत्याने गद्दार एसएनसी म्हणजे काय? एकनाथ संभाजी शिंदेचा शॉर्टकट एसएनसी म्हणून. शॉर्टकट? मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो, असं म्हणू? वापरो और फेको, ही त्यांची नीती आहे. मला बोलायला लावू नका, माझ्याकडे भरपूर काय आहे. ज्या पद्धतीने काल परत एकदा सांगतो, अमित शहांसह किरण रिजिजूंसह सगळ्यांनी मुसलमानांचं लांगुलचालन केलेलं आहे. जे गाणं गाजलं गद्दार, त्या गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं, मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या? तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? लाच सोडली होती, लज्जा सोडली होती, का तुम्ही बोलला नाही? ते म्हणतात आमचं वक्फ बिलाला विरोध नाही, भाजपच्या ढोंगीपणाला विरोध आहे. म्हणजे अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये काय बोलायचं, काय निर्णय घ्यायचा, काय करायचं हे सुचत नसलेलं उबाटा नेतृत्व काल दिसलं. धरलं की सोडतंय आणि काय धरलं काही चावतंय, सोडलं की पळतंय. मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं ही म्हणजे अतिशयोक्ती करायची झाली तर जिनानाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं ही खुद्द अमित शहापासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केलेली आहे. कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा, मुस्लिम महिलाओं को हे करेंगे, अमुक करेंगे, तमुक करेंगे, मग हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं? देश विरोधी जे कृत्य करतात ते कोणी असू द्या, त्यांना विरोध आहे. ही भूमिका घेऊन बाळासाहेब अखंडपणे चालले. तीच भूमिका या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून भाजपने देखील दाखवली. परंतु सातत्याने राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे, राहुल गांधींच्या सोबत राहिल्यामुळे उबाटाला सातत्याने वारंवार जिनांची आठवण येते.